पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कार्यकुशल नेतृत्व आणि आंबीखालसा गावचे तरुण तडफदार सरपंच बाळासाहेब ढोले यांचा अभिष्टचिंतन सोहळा 29 जानेवारीला लक्ष्मी मंगल कार्यालय आंबीखालसा या ठिकाणी मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा गावचे आदर्श माजी सरपंच भास्कररावजी पेरे पाटील होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, आंबीखालसा गावचे उपसरपंच रशीद सय्यद, सावता महाराज पतसंस्थेचे संचालक सुरेश गाडेकर, सोसायटीचे चेअरमन गोकुळ कहाणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. चिरकाल लक्षात राहणारी विकास कामं ढोले परिवारानं कायमच केली आहेत. त्यामुळेच आंबीखालसा गावानं बाळासाहेब ढोले यांना सरपंच केलं, असं यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी म्हटलंय. तर यापुढील काळातही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत, असं जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी म्हटलंय. कायम लोकांच्या चिरकाल लक्षात राहणारी कामं कुणी केली असतील ती या ढोले परिवाराने केली. म्हणून बाळासाहेबांना या ठिकाणी या आंबीखालसा गावचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी या जनतेने दिली. त्यांचे भाऊ सुनील भाऊ असतील, मित्रांनो धन्यवाद, त्यांचे सौभाग्यवती असतील, त्या दोन्ही नवरा-बायकोचे एवढं कष्ट आहे हॉटेल व्यवसायामध्ये की मी ते 11:30 वाजता जेवायला गेलो, त्या ताई त्या ठिकाणी फरशी पुसत होत्या 11:30 वाजता. एवढं कष्ट करण्याची जाण त्या ढोले परिवारामध्ये त्या ठिकाणी होती. म्हणून आज ग्रेप्स डे सेलिब्रेशन आहे. अजून कोणते स्वामी समर्थ आहे. हे काय फुकट उभं राहत नाही, त्याला कष्टाची जोड द्यावी लागते, प्रामाणिकता असावी लागते, नैतिकता असावी लागते. आणि या तिन्ही गोष्टी या ढोले परिवाराने आत्मसात केल्या, मिळवल्या, लोकांचं प्रेम मिळवलं. म्हणून आज ढोले परिवार या ठिकाणी या व्यवसायामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या शिखरावर पोहोचलेला आहे. मी जास्तीचा वेळ नाही घेता, बाळासाहेब ढोलेंना राजकारण येतील जातील, निवडणुका येतील जातील, उद्या तुम्ही लढणार आहे, मी लढणार आहे, जे काही लोकांना वाटलं ते जाते निवडून देतील, पाडतील, काही त्याचं काही सुखदुःख मागायचं कारण नाही. परंतु आपल्या सुखदुःखामध्ये एकमेकांना आलं पाहिजे. हा आदर्श आदरणीय स्वर्गीय निवृत्तीवर ढोले असतील, जुने नाते मंडळींनी जो आपल्याला काम दिला ते तप्त्याचं काम आपल्या सर्वांना करायचं. या शुभेच्छा आपल्याला देतो. तुम जीव हजार साल तेटी 50,000. बाळासाहेबांच्या माध्यमातून आंबीखालसा गावामध्ये गेल्या 8-9 महिन्यामध्ये खूप विकास कामं झाले आहेत. त्यांना आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने असेल किंवा राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब किंवा डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ते सुद्धा येणारा काळ त्यांचा ग्रामपंचायत चांगला जाईल असं मी आशा बाळगतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा बाळासाहेब तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा आहोत. तुम्ही सांगाल त्या गोष्टीसाठी आम्ही तयार राहू. तुमच्यासाठी तुम्ही सांगा काय करायचं, आपण त्यासाठी आम्ही सर्व आमचा मित्रवर आपला परिवार आपल्या पाठीमध्ये भक्कम उभा राहील अशी या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो. आणि परत एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आंबीखालसा गावानं बाळासाहेब ढोलेंना बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिलं आणि निवडून आल्यावर त्यांनी विकास कामांचा झपाटा लावलाय, असं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी म्हणत बाळासाहेब ढोले यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमी गावासाठी मागत राहिला, गावाच्या शाळेसाठी मागत राहिला, असं नेतृत्व तुम्हाला लाभलंय हे तुमच्या गावाचं भाग्य आहे. कदाचित तुम्ही त्यांना बिनविरोध सरपंच केलं आणि त्यांनी कामाचा झपाटा लावला. ते मागे जिल्हा परिषदेला इच्छुक होते, आता सध्या पठारावरती कार्यक्रम लय जोरात व्हायला लागला. सगळे शक्ती प्रदर्शन करायच्या, फक्त एकमेकाची भांडी पाडू नका. आणि राजकारण निकोप असावं. डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या अपेक्षेने राजकारण पाहिलं, ती घटना ज्या तत्वनिष्ठ प्रणालीवरती चालते तसं राजकारण झालं पाहिजे. एखाद्याला सत्ता भेटली तर त्या सत्तेचा जनतेसाठी उपयोग झाला पाहिजे. आणि जो पाय उतार होईल त्यानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की लोकांनी आपल्याला का पाय उतार केलं. अर्थात जर
आमच्या नगरपंचायतला मी जसा अनुभव घेतला तसा आला तर खूप वाईट आहे. एका मताची किंमत जर 10,000वर गेली तर गरिबाच्या लेकरांना इलेक्शन लढायचं. तसं काही करू नका. ते लोकशाहीला सोडणार नाही आणि तसं करू पण नका. कारण तसं झालं तर विकास होत. मगाशी जनाभाऊंनी सांगितलं की मुळा बारामाही बरंच काहीतरी सांगितलं. आम्हाला जर आदरणीय अजितदादांचं नाव घेतलं असतं तर थोडं बडं वाटलं असतं. कारण पिंपळगाव खांडचं धरण करण्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब बरं हरकत नाही म्हटल्याबद्दल धन्यवाद. तर मुळा बारामाही केली, आडळा बारामाही केली, परंतु पाण्याचं नियोजन बाकीच्या गड्यांना काही जमत नव्हतं. काही मग जिरवाजिरवीच्या राजकारणामध्ये त्यांनी पाणी कुठे जिरवीत होते मला काही तपास लागत नव्हता. मला तसं काही जमलं नाही. त्यामुळे पाणी मला वाटतं 3 वर्ष व्यवस्थित येतं, इथून पुढेही येत राहील. भास्करराव पेरे पाटील मागाशी विचारत होते किती वक्ते बाकी आहेत. त्यामुळं त्यांना वाटतं असं की एवढं लांबून मला कशाला बोलवलं, एवढे चांगले इथं वक्ते आहेत, एवढं सगळं यांचंच चाललंय तर मला तरी कशाला बोलवलं. म्हणून आपण सर्वजण भास्करराव पेरे पाटलांचं जे काही मनोगत आहे, कारण परत एकदा जर माझ्या मतदारसंघामध्ये 2-5 सरपंच आदर्शवत झाले तर याच्यासारखा दिवस माझ्यासाठी नसणार आहे. म्हणून परत एकदा बाळासाहेब ढोले पाटलांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज या ठिकाणची एवढी मोठी गर्दी पाहून आपलं नेतृत्व किती लोकप्रिय आहे हेच यातून दिसतंय, अशी स्तुतीसुमनं युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उधळली. तर बोटागटामध्ये अजय फटांगरे करत असलेल्या कामांचंही त्यांनी कौतुक केलंय. खरं तर म्हणजे हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे का लग्न सोहळा आहे असं रस्त्यांनी जाणाऱ्याला येणाऱ्याला प्रश्न पडला. इतक्या प्रचंड गर्दी आणि एवढा मोठा तरुणांपासून ज्येष्ठांपासून महिलांपासून सगळ्या प्रकारचा वर्ग समाजातला आज बाळासाहेब आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं गोळा झाला. याच्यातूनच आपलं नेतृत्व किती लोकप्रिय झालेलं आहे हे दिसून येतं. खरं तर तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं, मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला भास्कर पेरे पाटलांचं भाषण ऐकायचं आहे, नाही तर आम्ही नुसतं ते युट्यूबला इकडे तिकडेच पाहत असतो. आज जरा तुमचं भाषण ऐकायचं म्हणून एवढी मोठी जनता खरं तर आलेली आहे. पण तुम्ही भाषणात सांगितलं की अजय फटांगरेंच्या माध्यमातून या विभागाचं चांगलं काम झालं आणि त्याच्यामध्ये तुमच्या गावालाही फार मोठं सहकार्य मिळालं. खरं तर अजयच्या माध्यमातून या विभागाला जिल्हा परिषद सदस्य निश्चितच एक मिळालेले आहे. आता तसं पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय, डॉक्टर आमटेही जिल्हा परिषद सदस्य होते, मी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो. बेल मारल्यावर सुद्धा शिपाई येत नाही अशी अवस्था आहे. शिपाई सुद्धा येत नाही. सरपंच फार मोठं पद आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आता इथं कोणी इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी सांगतो. जनार्दन आहे होते आहे ना, ते पण होता माझ्या बरोबर. शिपाई सुद्धा येत नाही ही अवस्था आहे. परंतु त्या परिस्थितीत तिथं जाऊन काम करून घ्यायचं कसं ही एक कला आहे आणि ती कला अजयला चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे ते या भागामध्ये मामा काम झालेलं आहे. आणि त्याचा खऱ्या अर्थाने विशेष करून आज जवळजवळ त्या गोष्टीला 5 वर्ष झाले की 5 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा पठार भागामध्ये फिरत होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की तुम्ही अजयला निवडून द्या, आम्ही निश्चितच पठार भागामध्ये काहीतरी काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज 5 वर्षांनी पुन्हा एकदा तुमच्यामध्ये येताना आणि बोलताना मला अभिमान आहे की फक्त विकासाचेच काम नाही तर माणसं देखील जोडण्याचं काम अजयने मागच्या 5 वर्षांमध्ये केलं. हे देखील एक विशेष गोष्ट आहे. जे नव्हते त्यांनाही बरोबर आणण्याचं काम संतोष भाऊ, बाळासाहेब आहेत, चंदू पाटील आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं एक कला ही त्याच्यामध्ये असल्यामुळं हे सगळं साध्य झालेलं आहे. खरं तर आंबी खालसा म्हणजे आम्हाला प्रभाकरराव भोर साहेबांचा आंबी खालसा म्हणून आमच्याकडं आंबी खालसाची ओळख आहे.
तीर्थरूप सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या खांद्याला खांदा लावून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सहकाराचं काम करणारे भोरसाहेब असतील, निवृत्ती पाटील ढोले असतील, की त्यांच्या सगळ्या पिढींनी अतिशय खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माणसं उभं करण्याचं काम केलं आणि त्यांचीच पुढची पिढी ही आता एक समाजकारणाच्या राजकारणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अशा पद्धतीचं काम उभं करते, याचा खरं तर मला फार अभिमान आहे. या अडचणीतून सरपंच काम करत असतो, म्हणून सरपंच हा सगळ्यात महत्वाचा माणूस आहे. आणि आता भास्करराव आपल्याला भाषणाला अजून मार्गदर्शन करणारच आहे. मी पुन्हा एकदा बाळासाहेब आपल्याला उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य, लोकांची सेवा करण्याची, आणि तुम्ही नशीबवान आहात, तुम्हीच सांगितलं घरातले सगळे माणसं आज व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला आधार देत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर लोक राजकारणात जातात, घरी खायचे वांदे असतात आणि मग राजकारणातून पैसा कसा मिळेल याच्याच मागे त्याला लागावं लागतं. त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की ज्याच्या मागे अशी यंत्रणा आहे, ज्याच्या मागे माणसं आहे, ज्याच्या मागे घरातले भाऊबंद आहेत, पुतणे आहेत, जे म्हणतात की बाबा तू काम कर, तू पैसे चिंता करू नको, घर कसं चालवायचं तर आम्ही पाहू, तू लोकांचं बघ, हे सांगणारे जेव्हा माणसं असतात ना, तेव्हाच माणसाने राजकारण करावं असं माझं मत आहे. आणि आपल्याकडे तर तो अडचणच आहे. थोडे पैसे आले की आपल्याला सरपंच झाल्याशिवाय करमतच नाही. आणि म्हणून ही सगळी जी यंत्रणा तुमच्या घरातली जी तुमच्या पाठीशी उभी राहिलेली, तुम्ही सगळ्यांची नावं घेतली, हा देखील फार मनाचा मोठेपणा तुमचा आहे. त्या सगळ्यांचे मी या आजच्या निमित्ताने आभार मानतो की तुम्ही बाळासाहेबांना ही मोकळीक आणि जी ताकद देताय, त्याच्यामुळे ते गावचे कामं करू शकतात, पंचक्रोशीत कामं करू शकतात. मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. ग्रामपंचायत काय असते, सरपंचांची काय कामं असतात, त्यांना काय कामं करता येतात, याची माहिती यावेळी आदर्श माजी सरपंच आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक भास्करराव पेरे यांनी दिली. तर बाळासाहेब ढोले यांच्या कार्याचं कौतुक केलं. पण आम्ही सुविधा पण तशाच दिल्या. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे लोकाला. साधं पाणी, मध्यम पाणी, जायकवाडीचं 20 लिटर, आरोचं 1 पाणी, आंघोळीला गरम पाणी पण माझी ग्रामपंचायत देते सकाळी 5 ते 8. बाईने चुलीवर तापायचं नाही. शेती करायला ट्रॅक्टर आहे अर्ध्या पैशात. डाळी करून देतो, मसाले करून देतो, तेल काढून देतो, बटाटा चिप्स करून देते, सगळे मसाले काढून देते. हवा भरायचं मशीन आहे, रस काढून भुसाचं रसाचं मशीन आहे, वायफाय फ्री अख्ख्या गावाला. कचरा प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही. ट्रॅक्टर आमचा, माणसं आमचे. ते बाईने घरीच ठेवायचा. 2 बकेट आम्ही दिल्या. प्लास्टिक ठेवायला वेगळी पिशवी दिली, तरी बाया प्लास्टिक एकत्र करायचे. किती सांगा, ऐकत नव्हत्या. गेल्या वर्षीपासून साहेब आम्ही 15 रुपये किलोनं प्लास्टिक घेतो आता. घरातलं जुनं 1 तुकडा इकडे इकडं. बाई कचऱ्यात तर जाऊन देतच नाही, पण शेजारणीच बी आपल्या डबड्यात. म्हणून ढोले साहेब, मला एक लक्षात आलं की तुम्ही सरपंच म्हणून, नागरिक म्हणून चांगले, स्वभाव चांगला आहे, घराने चांगला आहे, पण गाव सांभाळायला एवढा चांगला माणूस चालला. पक्का आरामी सरपंच लागला. हा, ते 3-3 हजार रानडुकरं सांभाळायचे, हे काय खायचं काम नाही. त्याला रामराम म्हणून काम चालत नाही. ठीक आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने यश येऊ, पण लोकाला सांभाळायचं, लोकाला समजून घ्यायचं. हे गावात वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे नाही. प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे. एका घरात 4 भावाचं जमत नाही, अख्ख्या गावात कसं जमायचंय. शेती सुद्धा अर्ध्या पैशात करू राहिलो. इतर सरपंचाला माझी विनंती आहे, मी 10 लाख रुपये जिल्हा परिषदकडून लोन घेतलं, 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली, 14 लाखाचा ट्रॅक्टर फुकट आणला घरात ग्रामपंचायतच्या दरवाज्यात, आणि 50% शेती करू राहिलो 50% पैशात. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याला नफा देणारी महाराष्ट्रातली, भारतातली पहिली ग्रामपंचायत असं माझी. आज 3-4 एकर शेतकऱ्याला किती फायदा होतो साहेब वर्षाचा. अख्ख्या गावच्या महिलेला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. 10 वर्ष झाले आम्ही झेंडावंदन करत नाही सरपंच सदस्य. पहिल्या दिवशी जेवढे लोक टॅक्स भरते त्याच्यातून 4 चिठ्ठ्या काढतो लकी ड्रॉ. 17 सप्टेंबर, 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 4 चिठ्ठ्या ज्याच्या निघत
त्याच्या बायकोच्या हाताने झेंडावंदन करतो आम्ही, साडी चोळी घेऊन आम्ही झेंडावंदन. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजामध्ये आपण मिळून मिसळून राहावं यासाठी माझं कुटुंब मला साथ देत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार जर आपण केला तर काका पुतण्याची इच्छा पूर्ण करत असतो. मात्र माझी इच्छा पूर्ण करण्याचं काम माझा पुतण्या करतोय, असं बाळासाहेब ढोले यांनी म्हणत कुटुंबाप्रती ऋण व्यक्त केलंय आणि सर्वांचे आभार मानलेत. चिंतनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबाचं या ठिकाणी थोडं सांगितलं पाहिजे. माझे वडील या ठिकाणी 9 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले आणि खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाची जबाबदारी माझे मोठे बंधू सुनील भाऊ ढोले यांच्याकडे आली. या खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांचा काळ अतिशय गरीब परिस्थितीच्या या ठिकाणी गेला आणि त्याची जाणीव खऱ्या अर्थानं आमच्या भाऊंनी या ठिकाणी ठेवली. एक भाऊ कशा पद्धतीने असतो, आम्ही जरी भावंड जरी आमचं वय ज्या ठिकाणी जरी थोडं जास्त म्हणजे जरी आम्ही सुज्ञ असलो तरी भाऊनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला भाऊ न मानता माझी मुलं आहेत अशा पद्धतीने आम्हा तिन्ही भावंडांना जपलं. आमचं कोणतंही या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी कमी पडून दिलं नाही. स्वतः अहोरात्र या ठिकाणी काम करत असताना मलाही वाईट वाटतं, परंतु मी नेहमी सांगत असतो की भाऊ मला याच्यामध्ये खरोखर इंटरेस्ट नाहीये, परंतु भाऊची एक इच्छा आहे की या समाजामध्ये आपलं काहीतरी देणं लागतो. म्हणून या ठिकाणी भाऊ माझी जरी क्षमता या ठिकाणी भौतिक क्षमता असेल किंवा समाजामध्ये काम करण्याची कमी क्षमता जरी असेल तर आमच्या संबंध परिवाराची एक इच्छा आहे की कोणीतरी कुटुंबातला एक माणूस समाजामध्ये किंवा गावाच्या साठी असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी आमच्या सर्व कुटुंबाची साथ असताना मी या ठिकाणी काम करत असते. त्यामध्ये खऱ्या अर्थानं माझा पुतण्या कैलासचंही कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण आता आपण पाहत असतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काका पुतण्याची हवस पुरीत असतो, परंतु या ठिकाणी माझ्या बाबतीत मी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे की खऱ्या अर्थानं पुतण्या काकाची एक इच्छा किंवा पूर्वत आहे. कारण मी या ठिकाणी आमदार साहेब 3 वर्षापूर्वी आळाफाट्याला ग्रेप्स हॉटेल या ठिकाणी टाकलं. मला काही माहिती नव्हतं. ज्या दिवशी त्या हॉटेलचा करार करायचा त्या दिवशी कैलासने मला विचारलं, नाना तुम्ही हॉटेलवर तर 2-3 तास जाशाल का? मला काही माहिती नव्हतं. मला असं वाटलं मी 2-3 तास स्टँडवर थांबण्यापेक्षा हॉटेलवर जायला काही अडचण नाही, तो संगमेरवरून येणार हॉटेल आळाफाट्याला बाहेर परत संगमेरला जाणार आणि ठीक आहे म्हटलं मी स्टँडला थांबण्यापेक्षा मी आळाफाट्याला जाऊन थांबल. आणि अशा पद्धतीने एक अतिशय सुसज्ज असं आळाफाट्यावरती या ठिकाणी मला हॉटेल टाकून दिलं. जरी या ठिकाणी मी तिथं जाऊन बसत असलो तरी संपूर्ण आमच्या हॉटेल व्यवसायाचा असेल किंवा विंचूर या ठिकाणी एक आम्ही आताच नव्याने किराणा शॉपी या ठिकाणी चालू केलेली आहे. अतिशय एक सुंदर असं नियोजन आमच्या या कैलासचं असतं. भविष्यामध्ये असंच तो आमच्या खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याला साथ देणारा आमचा दुसरा पत्नी विक्रम या ठिकाणी एक खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर काम करत आहे. संबंध कुटुंब जर पाहिलं तर साहेब सांगायला अभिमान वाटतो की आमची 2001 साली आम्ही एक छोटंसं खानोळ या ठिकाणी चालू केली. तेव्हापासून आमची मोठी बहिणी नंदावणी या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये काम करते. आजही किमान 12 ते 13 तास या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उत्सव कार्यक्रम नसताना एक संबंध असते. आज आमच्या कृषी अधिकारी गंगारामची मंडळी दीपा ही एका हॉटेलवरती काम करत आहे. अशी संबंध कुटुंब या ठिकाणी काम करत असताना मलाही वाईट वाटतं की ही सर्व मंडळी काम करत असताना मी थोडा रिकामा आहे. परंतु या ठिकाणी माझ्या पद्धतीने या ठिकाणी मला नक्कीच या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही पाहिजे. ज्यावेळेस मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही, परंतु मी ज्या ठिकाणी या आंबी खालसा गावचा नक्कीच मी एक मला बिनविरोध सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे. मी माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कोणत्याही परिस्थितीत जे काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम असतील आपल्याला आता पेरे साहेबांचं या ठिकाणी व्याख्यान ऐकायचंय. कारण साहेबांचं व्याख्यान ऐकायला खूप सोपं आहे, परंतु ती कृतीमध्ये आणणं खूप अवघड आहे. आता राजकारणामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये प्रथमतः मी सध्या सोपे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार आहे. जे अवघड किचकट प्रश्न आहेत तुमच्यासारखं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी निश्चितपणाने चांगला प्रयत्न करीन आणि तुम्ही जो या संबंध महाराष्ट्राला किंवा भारत देशाला जो आदर्श निर्माण करून दिलेला आहे त्याचा थोडा का वेळा साक्षीदार किंवा तुमच्या या आदर्श कामाचा मी सरपंच म्हणून या ठिकाणी एक हे करीन असं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी
सांगतो. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सर्व माझ्या मित्रमंडळींचं, त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व नातेवाईकांचं, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आलेले या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आंबी खालसा ग्रामस्थांसह शिवगर्जना प्रतिष्ठान आणि बाळासाहेब ढोले मित्र परिवारानं अथक प्रयत्न केले. पठार भागातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं हजर होते. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, खारगाव.